45 लाखावरती ही संख्या होती. यामुळे महाविकास आघाडीला वाटतंय की आम्हाला त्रास होईल, आमच्या त्याचे धाबे दणाणलेले आहेत. 100% त्यांच्या मनामध्ये भयगंड निर्माण झाले. ज्या दिवशी अजितदादांनी क्रांतिकारी योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय त्यांच्या भाषणामध्ये केली, त्याच वेळेला विरोधकांच्या लक्षामध्ये आलं की आता जे काही स्वप्न पाहत आहेत, स्वर्ग 5 बोटं उरलेल्या सत्तेचा, अशा आविर्भावामध्ये असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना या सगळ्या योजनेच्यामुळे प्रचंड प्रमाणावरती राजकीय धक्का बसलेला आहे. आपल्याला पाहायला मिळेल आता ही संख्या याच्यामध्ये सुद्धा वाढेल आणि रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या खात्यात रक्षाबंधनाची भेट म्हणून महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा आणि मंत्रिमंडळाच्या मार्फत जे जाणार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक तरीची समाधानाची भावना, आत्मीयतेची भावना नक्कीच निर्माण होईल. ही योजना निवडणूक नजरेसमोर ठेवून महायुतीने घोषित केलेली नाही, तर राज्यभरामध्ये असलेल्या कष्टकरी असलेल्या महिला भगिनींना आर्थिक ताकद देण्याचा तो प्रयत्न राज्य सरकारचा त्या माध्यमातून आहे. सर, मिटकरींच्या बाबतीतला पुन्हा एक प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही या बाबतीत काही संवाद साधणार आहात का मनसेच्या वरिष्ठांशी? कारण संदीप देशपांडेंनी असं म्हटलं की लायकी न समजता जर कुणी आरोप केला तर प्रसाद हा मिळणारच. मला या विषयावरती काय बोलायचं नाही आहे, कारण मी कशाला कोणाशी संपर्क करू, काय संपर्क करण्याचं काही कारण नाही. प्रत्येक राजकीय पक्षांनी टीका टिप्पणी करत असताना एक भान राखलं पाहिजे आणि ज्यावेळेला आपण दुसऱ्यावरती टीका करतो त्यावेळेला आपल्यावरती टीका झाली तर ती समजून घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे राजकारणामध्ये. ती ठेवल्याच्या नंतर मग अशा पैचं होऊ शकतं. मी रात्री त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु माझं त्यांचं काही बोलणं होऊ शकलं नाही. सकाळपासून मी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होतो. मी नक्की त्यांच्याजवळ या विषयावरती बोलणार आहे. काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली आता, त्या बैठकीमध्ये सोनिया गांधी म्हणाल्या